गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मी पण मस्त. तर आज मैत्रिणींनो, आज पहा मी 4:30लाच उठले. तर सकाळचे 4:30 वाजले. तर पहा हे असे सकाळच्या वेळेस कसं छान वाटतंय, थंड आहे. आणि दुपारी पहा की बाहेर तोंड काढू वाटत नाही. दुपारीच नाही, पार 8 वाजता आता तुम्ही जर बाहेर आला ना थोड्या वेळाने, नको नको होतं. तर आज आपला कांद्याचा दुसरा दिवस आहे, कांदे काढायचे आपल्याला, त्यामुळे मी लवकर उठले. तर चला मग आवरू आपण फ्रेश होऊन कांदे काढायला जाऊ. तर मैत्रिणींनो, हे पहा असं आंघोळ चहा करता करता 6 वाजले. तर आता चांगल्या प्रकारे दिसू राहिले. तर आता चला आपण कांदे काढायला सुरुवात करणार आहेत. तर मैत्रिणींनो पहा कसा चिमण्यांचा वगैरे पक्ष्यांचा आवाज येतोय. मैत्रिणींनो, आमच्याकडं मोर पण आहेत बरं का, पण ते दिसत नाही आहेत. आणि हा पागा डॉगी, सॉरी कुत्रा. आणि इथं आमच्या पुतण्याकडं कोंबड्या आहेत बरं का, थोड्या दूरवर, पण त्याचा आवाज आता येऊन नाही राहिला. मगाशी 5 वाजता येत होता. तर मैत्रिणींनो पहा, पूर्वीपासून लोक बरोबर कोंबड्याचा बाग दिला का उठायचे. म्हणजे निसर्गाने किती आपल्याला सगळी जुळण करून दिलेली, पण आपण त्याला कधी फॉलो करत नाही. तर आपण बदललोत, निसर्ग काहीच बदलला नाही. पहा पक्षी वगैरे त्यांचं जाग्यावर उठणं सकाळी, कोंबड्यांचं पण 5ला, म्हणजे 5ला काय 3-4लाच त्यांचं आवाज द्यायला चालू होतं. तर मैत्रिणींनो, चला आपण आता कांदे काढायला जाऊ. तर हे पहा छान असं दिसू राहिले शेतामध्ये. आणि आपण कांदे काढायच्या अगोदर भाजीला काहीतरी काढू, कारण मी स्वयंपाक आज काही करून आले नाही. दिदी आली रात्रीच, शिव आणि दिदी, दादा तिघं. तर ती स्वयंपाक करणार आहे. तर मी अशा पद्धतीने तिला भाजीच काढून देते आणि मग कांद्याला लागून जाते. तर मैत्रिणींनो, हे पाहिजे चिक्कीचा नाही, आपला दुधी भोपळा, काय म्हणतात, दुधी भोपळा, कोणी त्याला लौकी पण म्हणतं. तर त्याचा वेल आहे. तर हा दुधी भोपळा ना गोल आहे मैत्रिणींनो. तर त्यालासुद्धा काढायला उशीर झाला. हे पहा असं जांभळाच्या झाडावर मस्त लटकला एक. आणि अजून एक पहा, मी तुम्हाला दाखवते, जरा सरपणावर आहे वरती. तर हे पहा असं छान आला मैत्रिणींनो. पण हा निब्बार झाला आहे का काय काय माहिती, तर ते आता काटल्यावर कळलं आपल्याला. तर चला आपण भाजीसाठी दुधी भोपळा कापून घेऊ. तर मैत्रिणींनो, हे पहा आपला असं मस्त दुधी भोपळा. आपण आज याची भाजी बनवणार आहे. तर आपण अशा प्रकारे एक तोडला. आणि दुसरा हे पहा मैत्रिणींनो, निसर्गाने एवढी छान म्हणजे तरतूद करून ठेवली. पहा हे किती वेट आहे. आता ते व्हिडिओमध्ये तुम्हाला नसन कळत, त्याचं जवळजवळ 1 किलोच्या पुढं असन. तर बिलकुल त्या देठावर लटकलं आहे. तर बघा, बिलकुल त्याला वजन पेलवायला देठ किती मजबूत आहे. आणि वेल पाहिला तर एकदम शेंड्याला आलेलं आहे बघा. तर अशा प्रकारे आपण दुधी भोपळा पाहिला, तोडला. आणि आता आपण काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहे, त्यामुळे आपल्याला मिरच्या लागतील त्यासाठी. तर आपण मिरच्या तोडू. मिरच्या आहेत थोड्याशा. तर मी तुम्हाला म्हटले होते ना, घराच्या मागं मिरच्या आता. तर त्या ह्या अशा काही जळाल्या, काही बऱ्यापैकी आता. तर आपण मिरच्या तोडू थोड्याशा भाजीसाठी. तर पहा ही अशी फ्रेश ताजी ताजी भाजी भेटते गावाकडे. हे पहा मैत्रिणींनो, सूर्यमामा निघले. असे निघलेत की जसे की कोणावर सॉरी जसं की कोणावर रागावलेत. लाल बुंद होऊन सकाळ सकाळच एकदम तेज निघत आहेत. तर पहा हे कांदे काढायला आलोत ना, पण गवतानी डोकं बंद होतं हो ताई.
आणि याच्यावर दैवर पडलेलं आहे, तुम्हाला दिसतंय की नाही काय माहिती. तर दैवर आणि माती ह्याने चिकट हात होतात.